नवापुरात चोरट्यांचा थरार. शीतल सोसायटीत 2 घरे फोडली तर एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न. दुचाकी चक्क खांद्यावर उचलून नेली. घरातील सदस्य जागे झाल्याने मोठा अनर्थ टळला. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. तहसीलदारांची घरफोडी आणि मंदिरामधील चोऱ्यांचे गुन्हे अद्याप उकलण्यात पोलिसांना अपयश. नवापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय. मंगळवारी मध्यरात्री शीतल सोसायटी परिसरात चोरट्यांनी एकाच वेळी 3 घरांना लक्ष्य केल्याने शहरात प्रचंड भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने एका घरातील सदस्य ऐनवेळी जागे झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी चोरट्यांच्या या धाडसामुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार शीतल सोसायटी परिसरात राहणारे सीए ध्रुवीन प्रजापत यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री सुमारे 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडत असतानाच घराचे मुख्य लॉक तुटल्याच्या आवाजाने ध्रुवीन प्रजापत यांना जाग आली. त्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने कुटुंबियांना उठवले आणि आरडाओरड सुरू केली. घरमालक जागे झाल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या चोरट्यांनी तिथून पळ काढला, ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र चोरट्यांनी याच परिसराला टार्गेट केले होते. ध्रुवीन प्रजापत यांच्या घराशेजारीच राहणारे धनसुख प्रजापत यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील मंदिरातील देवाच्या मौल्यवान मूर्ती तसेच काही रोख रक्कम लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. चोरट्यांना पोलिसांचा किंवा कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही, याचा प्रत्यय याच परिसरातील एका घटनेवरून आला. शीतल सोसायटीतील दीपक पाटील यांची दुचाकी 3 चोरट्यांनी चक्क आपल्या खांद्यावर उचलून नेली. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झालाय. चोरट्यांचा वावर आणि त्यांची देहबोली पाहता त्यांना पोलिसांची किंचितही भीती नसल्याचं दिसून येत असून या सीसीटीव्ही फुटेजमुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. हाय प्रोफाईल चोऱ्यांचे गुन्हे उकलण्यात पोलीस अपयशी. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी तालुक्याचे दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या मंगलदास पार्कमधील निवासस्थानी मोठी घरफोडी झाली होती. या हाय प्रोफाईल चोरीच्या घटनेतील आरोपी शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. एवढंच नव्हे तर अवघ्या 15 दिवसांपूर्वी शहरातील गणपती मंदिरातही धाडसी चोरी झाली होती. त्यासह अनेक मंदिरामधील छोट्या मोठ्या चोऱ्यांचे आरोपी शोधण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. जुन्या चोऱ्यांचा तपास लागलेला नसतानाच पुन्हा एकाच रात्री 2 ठिकाणी चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नवापूर शहरात सलग घडणाऱ्या या गुन्हेगारी घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवापूर पोलिसांनी आता तरी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, तातडीने विशेष पथक स्थापन करून या सर्राईत चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि शहरातील रात्रीची गस्त अधिक प्रभावी व कडक करावी, अशी तीव्र मागणी आता नवापूरच्या जनतेमधून केली जात आहे. रहवासी शीतल सोसाइटी नवापुर, यहाँ पे रहने वाला मैं आदमी हूँ और यहाँ पर हमारी सोसाइटी में रात को 2:15 बजे चोर आते हैं और दरवाज़ा तोड़ने की कोशिश करते हैं और हम जब देखने को निकलते हैं तो वो लोग फटाक से भाग जाते हैं, क्योंकि उन्होंने नीचे का ऑलरेडी एक जो हमारा मेन लॉक था लोखंड का वो तोड़ दिया था और हम जब बाहर निकले तो वो लोग भाग गए. लेकिन हम जब बाहर निकल के उनको ढूंढने गए तो वो लोग शायद नदी के रास्ते से निकल गए थे और उनके जूते और उनका जो पत्थर वगैरह जो सामान था वो यहाँ पर हमारे यहाँ छोड़ के गए. तो उसके हिसाब से हमें ऐसा लगता है कि पुलिस प्रशासन ने कुछ करना चाहिए. और जब हम लोग सुबह में और वीडियो रिकॉर्डिंग और आजू बाजू वालों के साथ बात किया तो हमने इतना देखा कि हमारे पीछे जो घर है दीपक पाटिल जी का, उनके घर से एक बाइक भी चोरी हो चुकी है. तो पुलिस प्रशासन में हम लोग 3:30 बजे गए थे रात को कि भाई हमको यहाँ पर क्या करना है. तो वो लोग सिर्फ आए, जो जूते रखे गए थे उनके फ़ोटो निकाले, जो दरवाज़ों तोड़ने की जो कोशिश किया था हथियार से वो सबके फ़ोटो लिया और अभी तक पुलिस प्रशासन यहाँ पर हाज़िर नहीं हुआ है. तो हम इतनी अपील करते हैं कि जल्दी से जल्दी हमको इसका कोई भी सॉल्यूशन चाहिए कि आगे चल के कोई यहाँ पर ऐसी कोई घटना घटे नहीं. और यहाँ नदी का इलाका पास में है तो ये घटना वापस होने की काफ़ी संभावना है. और आज तो समझो हम लोग थे घर में, अभी चालू घर में चोरी करने की कोशिश इतनी कर सकते हैं तो बंद घर में या फिर कोई ओल्ड एज वाला होगा या फिर लेडीज़ रहेंगे तो ये लोग की कितनी हिम्मत बढ़ जाएगी. तो हम नवापुर के निवासी
और शीतल सोसाइटी में रहने वाले हमारी अपील है कि जल्द से जल्द इसका सॉल्यूशन निकाला जाए। धन्यवाद। दीपक रवींद्र पाटील, राणा सिव्हिल सोसायटी. काल रात्री 2:30च्या दरम्यान माझ्या जे जुनं घर आहे ते धनंजय प्रजापत यांना मी भाड्यानं दिलेलं आहे. ते रात्री तोडून त्याचं घरचं लॉक तोडून त्याच्यामध्ये काही पैसे वगैरे काही वस्तू थोडी चोरी झालेली आहे. नंतर माझी बाईक गाडीवर गोठ्यावर ठेवली होती, लॉक होती गाडी. तर 3 चोर आहेत त्यांनी लॉक न तोडता ती गाडी तिघींनी उचलून नेली आहे. आणि सगळं ते CCTVमध्ये सगळं ते झालेलं आहे कॅमेरे. तर माझ्या प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकर शोध घ्यावे आणि काहीतरी बंदोबस्त करावा. पाटीलची बहीण भूमिका रवींद्र राजपूत. आमच्या गल्लीत सुमारे 2:30-3 वाजेच्या दरम्यान चोर आले आणि माझ्या भावाची बाईक लावली होती ती उचकून घेऊन गेले. 2-3 घरं हे फोडले आणि आमच्या घरात लहान लहान मुलं असून त्यांनी काही घुसले असते आणि काही केलं असतं याचे जबाबदार कोण राहिलं असतं. म्हणून हे पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर हे कारवाई करावी ही नम्र विनंती. गणपती मंदिरात एक मंदिराची 29 एप्रिल रोजी चोरी झालेली आहे. ती आजपर्यंत मंदिराच्या चोरीचा तपास आजपर्यंत लागलेले व पोलिसांकडून आम्हाला ठोस माहिती मिळत नाही. वारंवार मी जाऊन सुद्धा तपास चालू आहे असं करून मला हे उत्तर भेटत असतं. त्या तसेच गावात ज्या सर्व 3-4 मंदिरांची मध्येही चोरी झालेली त्याप्रमाणे आम्ही विश्व हिंदू परिषदेला याच्या लेटरवरती पत्र पण सुद्धा दिलेलं आहे. पण आजपर्यंत त्या मंदिराच्या चोरीचा तपास आजपर्यंत लागलेला नाही. तर याचे पुढे पोलीस प्रशासनाने त्याचा तपास करून आम्हाला ठोस माहिती द्यावी व ठोस आमची चोरीचे द्यावे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.